नमस्कार मित्रांनो, शुभविवाह मालिकेच्या आजच्या भागामध्ये संकर्षण त्याच्या रूममध्ये काम करत बसलेला असताना अचानक क्षितिजा रडायला लागते. आणि मग तो म्हणतो की काय झालं असेल, तिला काही त्रास होत असेल की भूक लागली असेल, केव्हापासून रडते ती. परंतु तो इग्नोर करून काम करू लागतो, तरीही तिचं रडणं सुरूच असतं. मग भूमीला आवाज देतो आणि म्हणतो की भूमी, जरा पटकन ये, बघ जरा हिला, ही कशाला रडते ते. असं म्हणून आता भूमी धावत येते आणि म्हणते की काय झालं बाळा, काय झालं, तू का रडतीयेस. असं म्हणून आता ती तिला शांत करत असते, परंतु क्षितिजा काही शांत होत नसते. तेव्हा तिला संकर्षण विचारतो की काय झालंय तिला. तेव्हा मग ती म्हणते की तिला कदाचित भूक लागली असेल. मग त्यावर तो म्हणतो की भूक लागली मग काय आहे. तेव्हा मग ती म्हणते की दूध आणावं लागेल गरम करून. तेव्हा तो म्हणतो की मग आता मी आणून द्यायचं आहे का तुला दूध. जा किचनमध्ये जा आणि गरम करून घे दूध आणि दे तिला. मी द्यायचं आहे का आता हे सगळं तुला, असं तो तिला म्हणतो आणि अगदी रागानेच म्हणतो. तेव्हा मग भूमी म्हणते की ठीक आहे, आणि ती क्षितिजाला आता तिथेच पाळण्यात ठेवते आणि म्हणते की पिल्लू, जरा शांत हो हां, मी तुझ्यासाठी दूध गरम करून घेऊन येते, प्लीज गप्प हो. असं म्हणून ती तिला शांत करते आणि तिथेच पाळण्यात ठेवते. त्याच वेळेला मग आता संकर्षण पुन्हा स्वतःचं काम सुरू करतो. तो जराही भूमीला मदत करण्यासाठी म्हणून उठत नाही. आणि मग भूमी आता किचनमध्ये येते आणि किचनमध्ये पाऊल ठेवल्यानंतर ती म्हणते की या किचनमध्ये आल्यानंतर अचानकच मला माझ्या घरातल्या किचनची आठवण झाली. काय माहिती आता मला त्या किचनमध्ये कधी जायला मिळणार आहे, मला कधी तिथे जायला पण मिळेल की कधी जायला पण मिळणार नाही, काय माहिती. तेव्हा मग ती म्हणते की दूध कदाचित फ्रीजमध्ये असेल, म्हणून ती फ्रीज उघडते आणि फ्रीझरमध्ये दुधाची पिशवी ठेवलेली असते. आणि त्यानंतर ती आता म्हणते की दुधाचं पातेलं कोणतं घेऊ, म्हणून ती आता दुधाचं पातेलं शोधत असते. आणि मग इकडे तिकडे पातेलं शोधत असताना तिचं लक्ष हे समोर असलेल्या त्या भांड्यांच्या लाकडी स्टँडजवळ जातं आणि ती म्हणते की तिथे तिथे भांडी ठेवलेली आहेत, म्हणूनच ती आता तिकडे जायला लागते. आणि दरवाजा न उघडता तिकडचंच एक टोप उचलते. त्यावेळेला मग तिथे सुलोचना येते आणि म्हणते की काय गं, काय करतेस तू इथे, नाही म्हणजे एवढ्या रात्री किचनमध्ये शिरून काय करतेस, किचन ताब्यात घेण्याचा प्रयत्न करतेस की काय. असं विचारल्याबरोबर भूमी म्हणते की नाही, मी दूध गरम करत होते. त्यावेळेला आता भूमी तो टोप घेऊन पुढे दूध गरम करायला जाणार, तेवढ्यातच भूमीचा सुलोचना हात धरते आणि म्हणते की म्हणजे दूध गरम करायला आली आहेस म्हणजे काय, आता बाईसाहेब रात्रीचं दूध घेऊन झोपणार आहेत की काय. तेव्हा मग ती म्हणते की नाही, माझ्यासाठी नको हे दूध, माझी मुलगी क्षितिजा तिच्यासाठी हवं आहे, प्लीज हात सोडा. त्यावेळेला मग आता ती म्हणते की अच्छा, म्हणजे तुझ्या लेकीसाठी करतेस, तर तुला काय वाटतं गं की तू हे सगळं करतेस ते मला कळत नाही आहे, म्हणजे माझे डोळे बंद आहेत असं समजू नकोस. माझी मुलगी जाऊन 15 दिवस देखील झालेले नाही आहेत आणि तू तिची जागा घेण्याचा या घरातला प्रयत्न करतेस. तुला लाज वाटत नाही आहे, तू या घरावर या किचनवर डल्ला मारण्याचा प्रयत्न करतेस का. असं म्हणून ती भूमीला विचारत असते आणि म्हणते की एक गोष्ट लक्षात ठेव, परंतु तू कितीही काही चुकीचं करण्याचा प्रयत्न केलास ना तरीही मी आहे मध्ये उभी, त्यामुळे कधीही लक्षात ठेव माझ्या मुलीशी कसं वागायचं आहे. म्हणजे माझी मुलगी तरी नाही, परंतु तिच्या या घरामध्ये तुला काहीही हक्क बळकावता येणार नाही. भूमी म्हणते की काय बोलताय तुम्ही हे सगळं, मला हे सगळं काहीही नको आहे आणि मला इथे राहावं लागते बस, परंतु तुम्ही प्लीज असं काहीही चुकीचं बोलू नका. सुलोचना म्हणते की का का नको बोलू, अगं तू जेव्हापासून या घरात आली आहेस तेव्हापासून या घरावर अधिकार गाजवण्याचा प्रयत्न करतेस गं तू, आणि आता तर काय मस्त किचनमध्ये येऊनही काम करायला लागलीस. म्हणजे मला तर काय म्हणायचं आहे की खरंच तुझ्याबद्दल ना मला जरा लाजच वाटते की अशी मुलगी एखादी कशी वागू शकते. आणि तुझा नवरा हा गळ्यात तर मंगळसूत्र घातलं आहेस, आणि तुझा नवरा हा आहे तरी कुठे तुझा नवरा, की कुठे जाऊन उलटला. असं तिला बोलत असते. भूमीला मात्र आकाशबद्दल हे ऐकल्याने खूप राग येतो. ती तिच्याकडे रागानेच बघते आणि मग तिच्या हातातून मंगळसूत्र सोडवून घेते आणि म्हणते की का अगं, हे मंगळसूत्र कोणाच्या नावाचं घातलं आहेस तू, मग कोणाच्या नावाचं, तुझ्या नवऱ्याचं की माझ्या जावयाच्या. आणि अगं माझ्या मुलीला जाऊन 15 दिवस पण झाले नाही आणि तू असं लग्न करून तिच्या नावे या घरामध्ये आली आहेस त्यांची जागा घ्यायला. लक्षात ठेव, तुझी ती जागा कधीही भरून निघू शकणार नाही आणि तू जे काही वागतेस ना ते खूप चुकीचं वागतेस, त्यामुळे तू आता इथून निघायचं. मला इतकंच कळत आहे की तू माझ्या मुलाची म्हणजेच माझ्या नातवाची काळजी घ्यायला आली आहेस ना, काहीच गरज नाही आहे ती काळजी घेण्याची. माझ्या नातवाची काय काळजी घ्यायची ना ती मी घेईन, त्यामुळे तू निघायचं, तुझ्या मुलीला घ्यायचं आणि इथून चालतं व्हायचं. आलं लक्षात. इथून पुढे या घरामध्ये पाऊल टाकण्याचा प्रयत्न करायचा नाही. आणि तू तर लाज सोडलीच आहेस, परंतु जर या परिस्थितीचा फायदा घेऊन, माझी मुलगी या घरात नाही या परिस्थितीचा फायदा घेऊन तू जर माझ्या जावयाची प्रॉपर्टी आणि तिच्या सगळ्या गोष्टींवर जर डल्ला मारण्याचा प्रयत्न केलास तर लक्षात ठेव,
चल निघ इथून, असं म्हणून ती आता तिचा हात धरून घेऊन चाललेली असते. भूमी म्हणते की प्लीज माझा हात सोडा, असं वागू नका माझ्यासोबत, माझा पण इथे काहीतरी नाईलाज आहे म्हणून मी इथे राहते. तेव्हा मग ती म्हणते की कसला नाईलाज गं, तू तर इथे सगळ्या गोष्टी थैया मांडून बसली आहेस, चल निघ. तेवढ्यात संकर्षण ते पाहतो आणि संकर्षणला खूप राग येतो. तो स्वतःच्या सासूवर ओरडत म्हणतो की हात सोडा भूमीचा, असं म्हणून आता त्याच्या ओरडण्याने पटकन ती हात सोडते. आणि मग तो सांगतो की मला वाटलंच होतं. तेवढ्यातच ती बोलायला लागते की मला वाटलंच होतं की म्हणजे तुम्ही अजून कसे आले नाही जावई बापू हिची बाजू घेऊन काहीतरी बोलण्यासाठी. तेव्हा मग तो म्हणतो की म्हणूनच मी तर म्हटलं की आत्तापर्यंत काही केल्याशिवाय तुम्ही पण कशा शांत बसलात. मला वाटलंच होतं की तुम्ही असं काहीतरी करणार, कारण तुमचा तो स्वभावच आहे नाही का. परंतु एक गोष्ट स्वतःच्या डोक्यात चांगली कोरून ठेवा, फिट करून ठेवा. मी तुम्हाला मागेही सांगितलं आणि आता शेवटचं सांगणार आहे की भूमी या घरातच राहणार आहे. ओजस येतो आणि हे सगळं लपून ऐकत असतो आणि संकर्षण म्हणतो की भूमी या घरातच राहणार, काही झालं तरीही ती या घरातून कुठेही जाणार नाही. ती या घरामध्ये पल्लवीची जागा घेण्यासाठी आली आहे आणि पल्लवीची जागा घेऊन ती या घरात सगळी जबाबदारी घेणार आहे. शिवाय ती ओजसची आई बनून या घरामध्ये राहणार आहे. त्यामुळे तुम्ही आता तिला काहीही बोलायचं नाही. लक्षात ठेवा, इथून पुढे जर तुम्ही भूमीच्या बाबतीत काहीही चुकीचं वागताना मला दिसलात तर माझ्यासारखा वाईट मीच आहे, हे लक्षात ठेवा. कारण किती काही झालं तरीही मी हा जो निर्णय घेतला आहे तो स्वतः घेतला आहे आणि तो निर्णयाचं पालन झालंच पाहिजे असं वाटतं मला. आणि दुसरं गोष्ट सांगायला गेली तर हे घर माझं आहे, त्यामुळे या घरात काय करायचं काय नाही तो सर्वस्वी माझा निर्णय राहणार आहे. त्यामुळे तुम्ही यामध्ये हस्तक्षेप करण्याचा अजिबात प्रयत्न करायचा नाही. त्यामुळे तुम्ही आता इथून निघालात तरी चालेल, मी जे काही सांगितलं आहे ते तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आणि इथून पुढे चुकूनही कधीही भूमीच्या बाबतीत काहीही चुकीचं वागण्याचा विचारही करायचा नाही. ती या घरात राहणार आहे, तिला या घरातून कोणीही काढू शकत नाही. आलंय लक्षात? अशी धमकी आता तो तिला देतो. या घरावर भूमीचाच अधिकार राहील. या घरामध्ये पल्लवीचे जे काही अधिकार ते सगळे मी भूमीला स्वतःहून दिलेत, त्यामुळे तुम्ही आता त्यामध्ये काहीही न बोललेलंच बरं. आलंय लक्षात? आणि तो भूमीला खुणावतो की जा दूध गरम करून घे. आणि भूमी पण त्यावर काहीच बोलत नाही. ती दूध गरम करण्यासाठी लगेच किचनमध्ये जाते आणि त्याच वेळेला ओजसही तिथून ते सगळं ऐकून निघून जातो आणि सुलोचना रागानेच आता तिथून भूमीकडे बघत असते. ओजसला मात्र या गोष्टीचं खूप वाईट वाटलेलं असतं की आपल्या आजीचा अशा प्रकारे आपल्याच वडिलांनी अपमान केला आहे. आकाश त्याच्या रूममध्ये बसून असतो आणि ते डिवोर्सचे पेपर तो सारखे बघत राहिलेला असतो आणि एका हातात लायटर असतं आणि त्या लायटरने तो सारखा ते डिवोर्सचे पेपर जाळण्याचा प्रयत्न करत असतो. ती लायटर पेटवतो, पुन्हा बंद करतो, असं सगळं त्याचं सुरू असतं. आणि त्यानंतर त्याला आठवतं की रागिणीने सांगितलेलं होतं की हे पेपर्स देताना हे पेपर्स तुझ्या लाडक्या भूमीनेच दिले आहेत, डिवोर्सचे पेपर तिने तुला सोडलं आहे. नंतर जेव्हा आकाश हा डॉक्टर अधिकारीच्या घरी जातो तेव्हा भूमीला तो बघतो, परंतु भूमी त्याला बघूनही त्याच्या तोंडासमोरच दरवाजा लावून घेते आणि बोलत नाही. याचंच त्याला खूप वाईट वाटत असतं. तेवढ्यात तिथे मानसी येते आणि ती जेवणाचं ताट घेऊन म्हणते की भाऊजी, अहो काय करताय तुम्ही, हा लायटर असा बंद चालू का करताय. त्यावर मग तो म्हणतो की मानसी, मला ना खरंच या सगळ्याचा खूप त्रास होतोय. एका क्षणाला मला असं वाटतंय की हे जे डिवोर्सचे पेपर आहेत ना ते मी जाळून टाकू, कारण मी जेव्हापासून ते बघतोय तेव्हापासून मला त्या पेपर्सला पाहून खूप त्रास होतोय. एकदाचे जाळावेशी असे वाटतायत मला हे पेपर्स. खरंच हे सगळं का केलं आहे त्यामागे काहीच कारण कळत नाही आहे. मानसी म्हणते की भाऊजी तेच तर, मला पण ना खरंच या पेपर्सला बघून खूप राग येतोय आणि खूप काळजी वाटते आहे की हे सगळं कशासाठी. त्यावर आकाशला ती म्हणते की तुम्ही टाका हे जाळून पेपर्स, काहीच कामाचे नाही आहेत. आकाश म्हणतो की नाही मानसी, मला हे असे ना पेपर्स जाळता येणार नाही आहेत. काही झालं तरी या पेपर्सच्या मागे नेमकं काय रहस्य आहे, भूमीने हे सगळं वागली आहे त्याच्यामागे नेमकं काय कारण आहे ते शोधून काढल्याशिवाय मला हे पेपर्स जाळता येणार नाही आणि ते मी जाळणारही नाही आहे. कारण भूमीने हे सगळं का केलं, कशासाठी केलं याचं कारण मला समजलं पाहिजे, असं आकाश मानसीला म्हणत असतो. त्यावेळेला मानसी म्हणते की खरंच मलाही नाही समजते की ताई याचं का करत असेल, तिचं वागण्यामागे कारण काय होतं. आकाश म्हणतो की भूमीच्या समोरासमोर गेल्याशिवाय मला तरी ते सत्य समजदार नाही आहे. तेव्हा मग ती म्हणते की आपण हे शोधून तरी कसं काढायचं आहे आणि काय करायचं आहे, कसं शोधून काढूया असं सत्य, की तिने हे का केलं असेल, अशी कोणती मजबुरी होती जिने इतका मोठा निर्णय घेतला आहे.
तेव्हा आकाश म्हणतो की हे बघ मनू, मलाही काहीच माहिती नाही आहे तिने असं का केलं आहे, परंतु जेव्हा भूमी माझ्या समोर येईल ना तेव्हा सगळी कोडी सुटतील. माझ्यासमोर आल्यानंतर मी तिला सगळं काही विचारू शकतो की हे काय आहे, परंतु भूमीने माझ्यासमोर येणं हे खूप गरजेचं आहे. जेव्हा ती माझ्यासमोर येईल तेव्हाच मला हे सगळं समजेल की हे वागण्यामागे तिचं काय कारण आहे. तेव्हा मग आकाश म्हणतो की थांब, मी पुन्हा एकदा भूमीला फोन ट्राय करतो. म्हणून तो भूमीला सारखा सारखा फोन लावत असतो, परंतु तरीही भूमीचा फोन हा स्विच ऑफच लागत असतो. आकाश म्हणतो की नाही, अजूनही भूमीचा फोन लागत नाही आहे. काय झालं असेल नेमकं, तिने फोन ठेवला तरी कुठे असेल, मला वाटतंय की तिने फोन बंदच करून ठेवला आहे. असं म्हणून आता आकाश ते सारखे सारखे फोन ट्राय करतो, परंतु लागत नसतो. मानसी तिथे गप्पच उभी असते. तेव्हा मग आकाश म्हणतो की काय चाललंय काय भूमीचं ना, मला कळत नाही आहे. मला वेड लागल्यासारखं झालं आहे अगदी, ही असं का वागते आहे आणि फोनही लागत नाही आहे. तेव्हा मग मानसी म्हणते की भाऊजी, मला ना एक आयडिया सुचली आहे. तेव्हा तो म्हणतो की कोणती. त्यावर ती सांगते की तुम्हाला माहिती आहे भाऊजी, मला ना ताई नेहमीच सांगायची की आपण जर एखादी चांगली गोष्ट करायला जात असू, त्यामागचा आपला हेतू हा चांगला असेल तर आपण कधीतरी खोटं बोललं तर ते चुकीचं नसतं. आणि ताई मला असं प्रत्येक वेळेला बोललेली आहे. तेव्हा मग आकाशला काही सुचत नसतं की नेमकं भूमी म्हणजेच मानसी कशाबद्दल बोलते आहे. तेव्हा मग ती म्हणते की भाऊजी, आता आलं आहे माझ्या लक्षात, ताईचाच हा जो फॉर्म्युला आहे तो ताईवर आपण वापरूया. आणि एखाद्या व्यक्तीला अशा प्रकारे म्हणजे बोलतं करण्यासाठी जर आपण खोटं बोललो तर काही चुकीचं नाही. मानसी हे सगळं आकाशला समजावून सांगत असते. तर दुसऱ्या दिवशी इथे भूमी आता आपल्या पिल्लूला घेऊन असते आणि तिला खूप वाईट वाटत असतं. ती विचार करते की काय करू ना मी, मला खरंच काही कळत नाही आहे. मला ना असं इथे अडकल्यासारखं झालं आहे, इथून सुटताही येत नाही आहे आणि अडकल्यासारखंच झालं आहे. सुटायचं म्हटलं तर प्रॉब्लेम आहेत, काय करू मला खरंच कळत नाही. या सगळ्यातून मी कशी बाहेर पडू. आकाश तर आता ठीक आहे, परंतु मला ना या सगळ्यामुळे खूणमारा झाल्यासारखा झाला आहे. मला या घरामध्ये अगदी श्वास गुदमरतोय. असं म्हणून ती स्वतःच आता त्रासामध्ये असते. तेवढ्यातच तिला कुणाचा तरी फोन येतो. भूमी म्हणते की कोणाचा फोन येत असेल, मी हा फोन म्हणजे नंबर तर मी कोणाला दिलेला नाही आहे. असं म्हणून ती आता विचार करत असते आणि पिल्लूला तिथे ठेवते. त्याच वेळेला मग तिला आता वाक्य आठवतं, ते म्हणजे संकर्षणचं, की ह्या घरामध्ये तुला व्यवस्थित राहायचं आहे, या घराची जबाबदारी तुला घ्यायची आहे. आणि भूमीला ते सगळं आठवतं आणि ती विचार करते की थांब, बघूया तरी कोणाचा फोन आहे. तेव्हा भूमी फोन बघते आणि म्हणते की सिम कार्ड बदलल्यापासून मी मनूलाच फोन दिलेला, म्हणजे मला वाटतं की हा मनूचाच फोन आहे. म्हणून ती पटकन फोन उचलते आणि म्हणते की हॅलो मनू, बोल ना, काय झालं. त्याबरोबर आता लगेच मनू म्हणते की ताई, एक प्रॉब्लेम झाला आहे, तू प्लीज इथे ये. ती म्हणते की काय गं, काय झालं आहे. तेव्हा मग ती सांगते की अगं ताई, भाऊजी ना टेरेसवर निघून गेलेत आणि दरवाजाच उघडायला तयार नाही आहेत. मी आवाज दिला तर ते काहीच बोलत नाही आहेत. खरंच मला कळत नाही की मी काय करू. मला खूप भीती वाटते, त्यांनी जर त्यांच्या जीवाचं बरं वाईट केलं तर मला खरंच काही कळत नाही आहे. मी एकटी इथे काय करू, प्लीज तू लवकर ये ना. तेव्हा मग आता भूमी म्हणते की बरं ठीक आहे, हरकत नाही, मी निघते, मी आता लवकर येते हां. म्हणू तू शांत राहा आणि लक्ष ठेव आकाशकडे. असं ती बोलते आणि तिथून आता तीही निघत असते. मानसीचा हा जो काही प्लॅन असतो तो भूमीच्याच बोलण्यावरून आधारित असतो, म्हणून तो तिने केलेला असतो. आता भूमी आलेली असते आणि भूमी धावत धावत येते आणि ती आता दरवाजा उघडून येते तर तिथे आकाश हा समोर खुर्चीवर बसलेला असतो. आता आकाशला समोर बसलेलं पाहून भूमीच्या जीवात जीव येतो आणि ती समोरून आकाशला पाहते आणि म्हणते की आकाश, हे सगळं काय सुरू आहे. तेव्हा आता आकाश काहीही बोलत नाही, तो फक्त तिथे बसलेला असतो. आता भूमीचा जीव भांड्यात पडतो की आकाशने स्वतःच्या जीवाचं काहीच बरं वाईट केलेलं नाही आहे. आकाश हा गपचूप तिथेच बसून असतो. भूमी आता आकाशवर चिडते आणि त्याला म्हणते की हे काय आहे आकाश, आणि असा तू इथे का लपून राहिला आहेस. हा दरवाजा इथे का बंद केला होता, नेमकं काय करायचं आहे तुला. तेव्हा मग ती म्हणते की आकाश प्लीज मला सांग, काय नक्की हे सगळं. तेव्हा तिला मात्र खूप वाईट वाटत असतं, कारण आकाशला ती अशा प्रकारे इग्नोर करते आणि तरीही आकाशने तिला बोलावून घेतलेलं असतं, हे त्याच्या लक्षात आलेलं असतं. तेव्हा मग भूमी आकाशजवळ येते आणि त्याला जाब विचारते की हे सगळं करण्याची तुला काय गरज होती, तू का असं केलंस. त्यावेळेला मग आकाश म्हणतो की का, त्याचं उत्तर मी तुला का देऊ. मला सांग ना की तू जे माझ्याबरोबर वागली आहेस त्याचं उत्तर तू मला दिलं आहेस का, की हे सगळं तू का वागतेस. आणि माझ्या जीवाची भीती होती, माझ्यावर प्रेम करतेस म्हणूनच तर इथे माझ्या काळजीने निघून आलीस ना. हो ना, असं ती आता तो तिला बोलून दाखवतो. परंतु मग ती म्हणते की हो ठीक आहे, वाटते काळजी, परंतु हे सगळं काय आहे मला खरंच कळत नाही आहे, तू का असं वागतो आहेस.
तेव्हा मग तो म्हणतो की तू मला मागण्याचं स्पष्टीकरण विचारू नकोस, तू अशी का वागतेस, तू अशी का करतेस ते मला जरा सांग, आणि त्यामुळे खरंच खूप वाईट वाटतंय मला. तेव्हा भूमी काही सांगायला तयार नसते. भूमी म्हणते की नाही, मी नाही सांगू शकत, असं म्हणून आता ती तिथून पुढे निघून जाणारच असते. तेवढ्यातच समोर आकाश पटकन तिचा हात धरतो आणि तिला तिथल्या तिथे थांबवतो आणि म्हणतो की नाही भूमी, असं करू शकत नाहीस तू. नेमकं हे सगळं काय झालंय, तू हे सगळं कशासाठी वागतेय ते मला समजलंच पाहिजे, असं आकाश इथे आता भूमीला म्हणत असतो. परंतु भूमी काहीच बोलायला तयार नसते, कारण तिला सगळं सत्य आकाशपासून लपवायचं असतं. आकाश हात धरतो आणि म्हणतो की भूमी, सांग मला काय झालं आहे ते नेमकं सांग. असं का केलंस तू, का वागलीस माझ्यासोबत, त्याचं सगळी कारणं हवी आहेत मला. आणि तुला माझी जर काळजी नसती, माझ्याबद्दल काही वाटलं नसतं तर तू इथे आली नसतीस. त्यामुळे आता नेमकं या सगळ्याच्या बागेत काय करेल आहे ते तुझ्याच तोंडून ऐकायचं. त्यामुळे सांग की काय झालंय. तेव्हा आता भूमी त्याच्याकडे रागानेच बघते आणि आकाश आता तिच्याकडे उत्तराकडे वाट लावून असतो. भूमी म्हणते की आकाश, मी तुला सांगितलेलं आहे यापूर्वी पण, मी तुला डिवोर्सचे पेपर्स पाठवलेत, त्यावरून तुला समजलं नाही आहे का की मी काय वागण्याचा प्रयत्न करते ते. मला कायमचं तुझ्या आयुष्यातून निघून जायचं आहे आणि तू पण माझ्या आयुष्यातून निघून जा, आणि त्यामुळेच हे सगळं चालू आहे. असं म्हटल्यावर आता आकाशला जर असा धीर कसल्यासारखा होतो आणि भूमी त्याने धरलेला जो गच्चा हात असतो तो हात पटकन बाजूला करून टाकते. त्याने आकाशलाही वाईट वाटतं आणि भूमी ही पुढे निघून चाललेली असते, ती काहीही सांगायला तयार नसते. आता आकाश हा गप्प बसतो आणि तो काहीच बोलत नाही. परंतु भूमी जेव्हा मागे वळून बघते तिला धक्काच बसतो. तर इथे ओजसने स्वतःची बॅग काढलेली असते आणि त्याच्या कपाटातले कपडे तो त्या बॅगमध्ये व्यवस्थित भरून ठेवत असतो आणि त्याचे जे जे काही सामान, जे काही अभ्यासाच्या वस्तू, त्या सगळ्या व्यवस्थितपणे अगदी बॅगमध्ये भरत असतो. आणि त्या बॅगमध्ये भरत असताना त्याच्या डोक्यात एकच गोष्ट असते, ती म्हणजे की माझ्या आजीला माझ्या बाबांनीच घराच्या बाहेर काढण्याचा प्रयत्न केला होता आणि त्याने सांगितलेली वाक्य त्याच्या डोक्यामधून फिरत असतात की हे माझं घर आहे आणि या घरावर जो काही निर्णय घ्यायचा तो फक्त आणि फक्त माझा अधिकार आहे, कोणीही दुसऱ्यांनी यामध्ये बोलू नये, असं सांगितलेलं त्याला आठवतं आणि तो बॅग भरतो. त्याची नजर ही आईच्या आणि त्याच्या फ्रेमकडे जाते. मग तो फ्रेम घेतो, आपल्या आईच्याच फोटोशी बोलतो की आई, मी इथून जात आहे आणि तू इथे नाही आहेस, त्यामुळे मला इथे अजिबात राहायचं नाही आहे. आई, मी इथून निघतो, आय एम सॉरी, असं म्हणून आता तो ती जी फ्रेम असते ती स्वतःच्याच बॅगमध्ये घेतो, कारण त्याच्या आईची आठवणही त्याला घ्यायचीच असते. म्हणून ती फ्रेम घेऊन तो आता तिथून रूममधून बाहेर पडत असतो. आकाश हा टेरेसच्या अगदी टोकावर म्हणजेच धक्क्यावर जायला निघालेला असतो. भूमी ते सगळं पाहते आणि भूमी त्याच्याजवळ यायला बघते आणि म्हणते, आकाश, हे तू काय करतोयस. तेव्हा आता भूमीला तो बोलतो की का का थांबलीस, आता जा ना. अगं तुला जायचं होतं ना, इथून निघून जायचं होतं, मग का थांबलीस इथे तू. तेव्हा भूमी म्हणते की आकाश, काय चाललंय तुझं, तू मला सांग, तिथे कॉर्नरपर्यंत कशासाठी जातोयस तू. आकाश म्हणतो की भूमी, त्याच्याने तुला काय फरक पडतो सांग ना मला, तुला निघूनच जायचं आहे ना माझ्या आयुष्यातून, तर जा ना. तसंही तू माझ्याबरोबरचे सगळे संबंध संपवलेच आहेस ना, मग मी जगलो काय किंवा वाचलो काय, याने तुला काय फरक पडतो. आता भूमीला खूप वाईट वाटतं आणि तिच्या डोळ्यात पाणी यायला लागतं. आकाश तिला सरळ विचारतो की भूमी, त्रास होतोय ना या गोष्टीचा विचार करून की माझं जर काही झालं तर. तेव्हा मग भूमी म्हणते की आकाश, तेव्हा मग तो म्हणतो की मला कारण ऐकून घ्यायचं आहे, हे तू का वागतेस, आणि जर मी जिवंतपणे कारण सांगायचं असेल तर ते सांगून मोकळी हो. तेव्हा भूमी सांगते की आकाश, हा निर्णय घेण्यामागे एकच कारण होतं, जे मी सांगितलं आहे अगोदर मनूला. मी तुझ्याबरोबर नाही राहू शकत, कारण तू जेव्हापासून कोमामध्ये गेलास तेव्हापासून मी डिप्रेशनमध्ये होते आणि एकटीने हे सगळं हँडल करणं मला खरंच खूप कठीण वाटत होतं. त्यावेळी डॉक्टर संकर्षण याच्याशी माझी ओळख झाली, तुझी तब्येतीची वगैरे सगळे काही विचारपूस झाली. त्यानंतर मग असं लक्षात आलं की तू नाहीस, तेव्हा त्यांनी मला खरंच खूप आधार दिला होता, सहानुभूती दिली आणि त्यामुळेच मला माझ्या जगण्याची दिशा मिळाली, एक कुठेतरी स्थैर्य, शांतता मिळेल असं वाटलं. कारण कितीही काही झालं तरीही आकाश, तुझ्याशी लग्न झाल्यापासून मला कधीही शांतताही मिळालीच नव्हती. मला सतत त्रासच सहन करावा लागला होता आणि त्यामुळे मी या सगळ्या त्रासातून मुक्त होण्याचं ठरवलं आहे. माझ्या मुलीच्याही वाट्याला तेच येत आहे हे मला सतत दिसत होतं, कारण जेव्हापासून तिचा जन्म झाला तेव्हापासून तिच्याही वाट्याला भोगच आले आहेत. त्यामुळे मला हे सगळं सोडून मागे टाकून पुढे जाण्याचा निर्णय मी घेतला आणि डॉक्टर संकर्षण यांच्यामध्ये मला ती गोष्ट दिसली आणि म्हणूनच मी त्यांच्याबरोबर आता आहे. मला त्यांच्याबरोबर राहणं हे आवडलं आणि कुठेतरी स्थैर्यता मिळेल यासाठी मी हे केलं.
असं सगळं भूमीने आता स्वतःचीच बोटं क्रॉस केलेली असतात आणि डोळे खाली घालून आकाशला ती सांगत असते. तेव्हा आकाश हा पटकन भूमीजवळ येतो आणि तिची हनुवटी स्वतःकडे घेत म्हणतो की भूमी, आता जे काही बोललीस ना ते सगळं बोल पुन्हा एकदा, आणि तेही माझ्या डोळ्यात डोळे घालून सांग. बोल मला की हे सगळं जे तू काही म्हणालीस ते खरं म्हणालीस. नाही ना, नाही आहे ना हिंमत माझ्या डोळ्यात डोळे घालून बोलण्याची, कारण मला माहिती आहे हे जे काही सगळं तू बोलतीयस ना ते सगळं धडधडीत खोटं बोलतीयस तू. याच्यातलं एकही गोष्ट खरी नाही आहे. भूमी, मी तुला ओळखतो. अगं, माझ्याशी लग्न झालं तेव्हा माझी मानसिक अवस्था ठीक नव्हती. तेव्हा धीर धरून तू माझ्याशी कशी वागलीस, काय काय त्याग केलेस माझ्यासाठी, किती किती भोगलेस माझ्यासाठी, हे सगळं मी पाहिलं आहे. आणि त्यानंतर तू आजच्या या क्षणी मी ठीक असताना मला सांगतेस की मला तुला सोडायचं आहे किंवा तुझ्याबरोबर राहायचं नाही आहे, मला त्रास होतो. या सगळ्या गोष्टी तू मला बोलू शकत नाहीस भूमी. माझा विश्वासच नाही आहे ह्या सगळ्यावर. याच्यामागे नक्कीच काहीतरी कारण आहे. भूमी म्हणते की नाही आहे कारण कोणतंही. मी तुला सांगितलं ना की मला आता क्षितिजासोबत कुठेतरी स्थिर आयुष्य हवं आहे आणि मला ते डॉक्टर संकर्षणसोबत दिसतंय आणि त्यामुळे मी त्यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणून आकाश, मी तुला जे काही डिवोर्सचे पेपर पाठवले ते घे, त्याच्यावर सह्या कर, कारण आता इथून पुढे आपल्या वाटा वेगळ्या असणार आहेत, असं भूमी त्याला बोलते. आणि त्याच वेळेला तिला हे बोलताना खूप वाईट वाटत असतं. पुढच्या भागात आपण पाहणार आहोत. डॉक्टर संकर्षण भूमीला म्हणत असतो की मी माझी जे काही प्रॉमिसेस होते ते पूर्ण केले आणि त्याचे परिणामही तुला दिसायला लागलेत. आकाश बरा झालाय आता, परंतु तुझ्या बाजूने तसं काहीही दिसत नाही आहे. तुझ्या बाजूने कोणतेही प्रयत्न तू मला करताना दिसतच नाही आहे, असं भूमीला तो सांगतो. तर इथे आकाश हा विचार करत असतो की नाही, काहीतरी नक्कीच आहे. तो देवी योगेश्वरीजवळ म्हणतो की अशी काहीतरी गोष्ट आहे जी भूमी माझ्यापासून लपवण्याचा प्रयत्न करते. तेव्हा मग मनू म्हणते की हो, तीच तर गोष्ट आहे जी गोष्ट मला शोधायची आहे आणि ती गोष्ट मला शोधण्याचा मी प्रयत्न करते. त्यानंतर मग आता मनूला कळतं की आकाशला काहीतरी त्रास व्हायला लागला आहे आणि आकाशचं डोकं आता दुखायला लागतं आणि तो चक्कर येऊन तिथेच खाली पडतो. तेव्हा मग सगळेजण घाबरतात आणि इथे डॉक्टर संकर्षणला फोन येतो की आकाशला त्रास व्हायला सुरुवात झाली आणि त्यामुळे आता भूमी हे तिथेच उभी असते. डॉक्टर संकर्षण म्हणतो की अचानक काय झालं आकाशला, असा कसा त्याला त्रास व्हायला लागला. ठीक आहे, मी येतो आणि चेक करतो, असं डॉक्टर म्हणतो. त्यावेळेला आता भूमीला हे ऐकल्यावर धक्का बसतो की आकाशला त्रास व्हायला सुरुवात झाली आहे. आता आकाशला बरं करण्यासाठी नेमकं काय होणार आणि भूमी ही आकाशला भेटायला जाणार का आणि जे सगळं काही डिवोर्सचं सत्य आहे ते सांगणार का, हे पाहणं रंजक ठरणार आहे. अशाच मालिकांचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.